परिसरात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले असून शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत। अशा परिस्थितीमध्ये गुलाल, फटाके, हारतुरे आणि बॅनर लावून वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नसल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार यांनी 20 ऑगस्ट रोजीचा आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केले आहे। पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्राध्यापक बिराजदार यांनी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचा आणि सध्याच्या अडचणींचा आढावा घेतला आहे। आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ऊस हे महत्त्वाचे पीक असून शेतकऱ्यांनी रक्त आटवून वाढवलेला ऊस बांधावर तोडून टाकण्याची वेळ येताना आपण पाहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले। भाऊसाहेब बिराजदार कारखाना उभारण्याचे स्वप्न घेऊन तब्बल 20 ते 25 वर्ष संघर्ष केला। शासन दरबारी पाठपुरावा करताना एक रकमी भाग भांडवलाऐवजी टप्प्याटप्प्याने मिळालेल्या भाग भांडवलातून कारखाना उभारण्यात आला आहे। कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळातील सदस्यांनी घरातील सोने, शेती आणि मालमत्ता गहाण ठेवून प्रयत्न केले, मात्र दुष्काळ, साखरेच्या दरातील चढउतार आणि विविध अडचणींमुळे कारखान्याला अनेकदा संकटांचा सामना करावा लागला, असे बिराजदार यांनी सांगितले। कारखाना अडचणीत आल्यानंतर तो पुन्हा सक्षम हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून कारखान्यात विविध प्रकल्प उभारण्यात आले। कारखान्याने ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासोबतच वेळेत हप्ते देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे उमरगा, लोहारा तालुक्यासह निलंगा, औसा आणि तुळजापूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला। ऊस तोडणी आणि वाहतूकदार, कामगार, युवक तसेच परिसरातील व्यावसायिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळाल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले। मात्र स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कारखान्यावर पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या। अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे शेतकरी आणि ऊस तोडणी वाहतूकदारांची ऊस बिले देण्यास विलंब झाला असल्याची कबुली देत शेतकऱ्यांचे संपूर्ण थकीत ऊस बिल दिल्याशिवाय आणि कारखाना पुन्हा सुरू केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार प्राध्यापक बिराजदार यांनी व्यक्त केला। नोव्हेंबर, डिसेंबर आणि 15 जानेवारी पर्यंतची ऊस बिले वेळेत देण्यात आली असून त्यानंतरची बिले देण्याची प्रक्रिया सुरू आहे। थकीत बिलांसाठी आपल्या स्तरावर पूर्ण क्षमतेने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान काही शेतकरी संविधानिक मार्गाने कारखान्यासमोर आंदोलन करीत आहेत। हा त्यांचा हक्क असून आपणही त्यांच्या भावनांसोबत असल्याचे बिराजदार यांनी सांगितले। मात्र आंदोलनाला चुकीचे वळण देऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे सर्वांनी संयम राखून संविधानिक मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले। यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतात पिकाची शाश्वती नाही। जनावरांच्या चाऱ्याचा आणि अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे। अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करण्याऐवजी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे ना बॅनर, ना गुच्छ, ना फटाके, ना हार तुरे अशा कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले। आपण माझ्यावर व्यक्त करीत असलेले प्रेम, विश्वास, पाठिंबा आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत। या संकटातून कारखान्याला पुन्हा उभे करण्यासाठी आणि आपल्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी हा अविरत संघर्ष सुरूच राहील, असे प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी म्हटलंय। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।